मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच आता नागपूरच्या मदतीसाठी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व पक्ष फोडणे, घरं फोडणे, एजन्सीजचा म्हणजे ज्याला मी इंग्रजीमध्ये आईस म्हणते, इन्कम टॅक्स, CBI, ED ह्याच्यात इतके मग्न असतात की त्यांना बदल करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी हा वेळच नसतो आणि हे त्यांच्या सगळ्या कृतीमधून दिसतं. जालन्याला जेव्हा अमानुषपणे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या सुना, लेकी आणि मुलांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आदरणीय माननीय देवेंद्रजी हे प्रचाराला गेले होते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही आहे की नागपूरमध्ये ज्या घटना घडत आहेत, गाडी अडवणं वगैरे हे विनम्रपणे मी म्हणीन करू नये, कारण का शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. पण त्याचबरोबर त्याच माननीय आदरणीय देवेंद्रजींनी सगळा व्यस्त जो वेळ त्यांच्याकडे असतो तो घरं फोडणे आणि राजकारणात जर पक्ष फोडण्याच्या ऐवजी विकासाकडे दिला असता तर कदाचित नागपूरकरांकडे हा दिवस आला नसता. तर दुसरा प्रश्न असा आहे, काल दादा बारामतीमध्ये होते. बारामतीतील विविध वार्षिक सर्वसाधारण सभांना त्यांनी हजेरी लावली. त्याच्यामध्ये त्यांचं एक वक्तव्य असं आहे की माझ्याकडे सुदैवानं राज्याची जबाबदारी आहे, परंतु किती दिवस टिकेल माहीत नाही. नेमकं काय चाललं आहे राज्यात, असं वाटते का सरकार टिकणार नाही अशा पद्धतीचं? मला खरं तर याची फारशी माहिती नाही आहे. याचं कारण असं, मी स्वतः दुष्काळ, बेरोजगारी आणि महागाई ह्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि देश याच्यात खूप मोठी आव्हानं आहेत. तुम्ही बघत असाल, हा थोडासा वेगळा विषय पण देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, म्हणजे काश्मीरमध्ये झालेली घटना असेल, मणिपूरमधलं अजूनही काही प्रश्न थांबत नाही आहे, कॅनडाने भारतावर एक खूप मोठा आरोप केलेला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेचं तुम्ही बघितलं तर बेरोजगारीचे जे नंबर्स येत आहेत, महागाई कुठेच कमी होत नाही आहे. त्यामुळे एवढी मोठी आव्हानं असताना या भारतीय जनता पक्षाचे जे काही कट कारस्थान अखंड चाललेलं असतं ह्याच्यावर मला आता काही आश्चर्य वाटत नाही. ताई, तुम्ही असं अनेक प्रश्न उपस्थित करताय, परंतु दुसरीकडं भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते महाराष्ट्रात येतात आणि गणपतीच्या विविध मंडळांना भेटी देतात. कसं बघताय या सगळ्या तुम्ही प्रयत्न करत? कालच लालबागच्या राजाला गृहमंत्री आले होते आणि आता परवा दिवशी जे आहेत ते JP नड्डा येतात आहेत. मला काही आश्चर्य वाटत नाही. ती त्यांची भावना असेल, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझी सरकारला एवढी विनंती आहे की त्यांनी 4-5 दिवसाचं एवढं अर्जंट सेशन बोलवलं. आम्हाला वाटलं होतं सेशनमध्ये काहीतरी मोठं काम राज्यासाठी, देशासाठी होईल, काहीतरी मोठी कर्जमाफी होईल किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काहीतरी होईल किंवा दुष्काळाच्या परिस्थितीवर, बेरोजगारीच्या परिस्थितीवर, महागाईवर काहीतरी चर्चा होईल. पण असं पार्लमेंटमध्ये काहीही झालं नाही. एक विधेयक आणलं ज्याला पूर्ण ताकदीने आम्ही त्याच्याबरोबर उभं राहिलो, सरकारबरोबर उभं राहिलो. पण नंतर बिल वाचल्यानंतर कळलं की ही गोष्ट एक पोस्ट डेटेड चेक आहे, त्याच्यावर नाव तर लिहिलेलं आहे महिलांचं पण तारीख घातलेली नाही आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे या देशातल्या महिलांची फसवणूक, आणखीन एक जुमला हा दिसला. आणि त्यानंतर सातत्याने महिला खासदार जेव्हा बोलत होत्या तेव्हा भारतीय जनता पक्षाचे खासदार हे महिलांच्या विरोधात घोषणा दे, म्हणजे भाषण सुरू व्हायच्या आधीच वाईट वागणूक देत होते. आणि मला आश्चर्य एवढ्या गोष्टीचं आणखीन वाटलं की आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांनी एक विधान केलं होतं की आपण नवीन बिल्डिंगमध्ये चाललो आहे, कदाचित काही कटुता, गैरसमज झाले असतील तर ते मागे टाकून आपण पुढे नवीन उमेदीने कामाला लागूया. आणि त्याला आम्ही साथ दिली. शेवटी ते जरी एका वेगळ्या पक्षातून निवडून आले असतील तरी भारताचे ते प्रधानमंत्री आहेत. त्याच्यामुळे आम्हीही मोदीजींचं कौतुक केलं आणि आम्ही म्हणलं चला आम्ही पण तुम्हाला साथ देऊ. तुम्ही जर जुन्या प्रथा आणि चांगल्या गोष्टी पार्लमेंटमध्ये करणार असाल तर एकत्र मिळून आपण ह्या, ज्याला ते गरिमा हिंदीत शब्द म्हणतात, पार्लमेंटची गरिमा आपण एकत्र मिळून ठेवू. आणि त्याचं दुसऱ्याच दिवशी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं भाषण झाल्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी महिलांचा अपमान करण्याची सुरुवात केली. त्याच्यामुळे नक्की भारतीय जनता पक्षात चाललं आहे तरी काय, हा एक मोठा प्रश्न आहे मला. आणि ते खरंच मला कधीतरी वाटतं ते उद्धवजी म्हणतात हे गोष्ट खरी आहे, ते भारतीय जनता पक्ष नसून तो भ्रष्ट जुमला पक्ष आहे असं जे लोक म्हणायला लागले त्याच्यात आता मलाही वाटायला लागले बरंचसं तथ्य आहे. नवीन संसदेत आम्ही खूप अपेक्षेने गेलो होतो. मला विचाराल तर मला जुनीच संसद आवडते. याचं कारण या देशाचा सगळा जो इतिहास आहे तो त्या
जुन्या पार्लमेंटच्या वास्तूमध्ये आहेत. त्या भिंती बोलक्या आहेत. तिथे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, असे खूप मोठ्या सरदार वल्लभभाई पटेल असतील, अशी मोठी मोठी लोकं तिथे होऊन गेली. आणि आपल्याला म्हणजे 15 ऑगस्टचं पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण हे आपण सगळ्यांना आजही अभिमान वाटणार आहे. त्यामुळे त्या वास्तूमध्ये आपलं सगळं जे फ्रीडम स्ट्रगल होतं, त्याचा स्वातंत्र्याचा जो काही लढा होता तो पूर्णपणे त्या वास्तूनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर माझी त्या वास्तूची इमोशनल अटॅचमेंट आहे आणि खूप नाती. म्हणजे मी ह्या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराचे विनम्रपणे आभार मानेन की 3 वेळा त्यांनी मला इथून निवडून दिलं, तिथे जायची संधी दिली आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर कुठल्या म्हणजे त्या दिवशी माझ्या भाषणातही भारतीय जनता पक्षाचेही मोठे नेते मग सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली असतील, त्या सगळ्यांचा मी उल्लेख केला. कारण का या प्रत्येक व्यक्तीने मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही वैचारिक बैठकीतला असू दे, आम्ही प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो आहे त्या वास्तूमध्ये. राज्यात मराठा आणि धनगर समाजाचा प्रश्न पेंडिंग आहे, मात्र राज्य सरकार हा प्रश्न हाताळण्यात कुठेतरी अपेक्षित आहे. कुठेतरी नाही, पूर्णपणे अपयशी आहे. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज याच्या अनेक वर्षाच्या ज्या मागण्या आहेत आणि परवा ज्या जालनामध्ये जी घटना झाली त्याचा आम्ही जाहीर निषेध केला. आमची अपेक्षा होती की पार्लमेंट 5 दिवसाचं होतं, एका दिवशी तरी त्यांनी आरक्षणाबद्दल त्यांनी चर्चा ठेवायला पाहिजे होती, महागाईबद्दल आणि बेरोजगारीबद्दल चर्चा. तर तसं करायच्या ऐवजी एक तर 5च दिवसाचं सेशन होतं, ते पण 4 दिवसातच गुंडाळलं या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी ऑप्टिक्स करायचे, उगाच काहीतरी जुमलेबाजी करायची, याच्यात सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पदरात काही पडलं नाही या सेशन. बारामती लोकसभेसाठी आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होणार माझं म्हणणं आहे की ही आमच्याकडून तरी लोकशाही आहे. आता दिल्लीत काय दडपशाही चालते ही पुरा देश बघतो, पण आमच्याकडून लोकशाहीच आहे. आणि मला असं वाटतं कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा मान सन्मान केला पाहिजे. 3 वेळा भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात लढलेला आहे, तर ह्याही वेळीस कोणीतरी लढणारच आणि त्याचं मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते. आणि ही लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी अशा सगळ्या निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलंच पाहिजे. कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे. किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ दाखवल्यानंतर लोकशाहीची एक चौकशी लागली होती. चौकशी सुरू असतानाच लोकशाहीच्या संपादकांवरती गुन्हा दाखल झाला आणि लोकशाहीचं जे प्रक्षेपण आहे ते 72 तासांसाठी बंद करण्यात आलं होतं केंद्र सरकारकडून. मात्र दिल्ली हायकोर्टानं आदेश दिला आणि ते प्रक्षेपण उठवले. कुठेतरी केंद्राला कोर्टाने फटकवले. नाही, केंद्राला अनेक वेळा फटका मिळतो. महाराष्ट्रामधल्याही स्पीकरांना तुम्ही बघितलं असेल काय रिॲक्शन आली आहे. कारण का उद्धवजी शिवसेना, त्या शिवसेनेचाही जो निर्णय होता तो लवकर घ्यायला हवा होता, तो घेतलेला नाही. त्याच्यामुळे बरेच वेळा सुप्रीम कोर्ट ही केंद्र सरकारच्या विरोधात अनेक वेळा भूमिका घेताना आपल्याला हे दिसतंच. त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटत नाही. आणि यांच्या विरोधात बोललं की काहीतरी कट कारस्थान ते करतातच. म्हणजे सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायचं असेल त्याचं आणखीन एक जिवंत उदाहरण आहे. पुण्यामध्ये सुनील तटकरेंनी म्हटले 2014ला भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता, त्याची चौकशी करा. चौकशी कोणी करायची? सुनील तटकरे नाही, कोणी करायची चौकशी? मी त्याचं स्वागत करते. म्हणजे आता त्या अशा पण चौकशा होणार आहेत या राज्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही काही भाष्य केलं तरी आम्ही विरोधात म्हणून आमची चौकशी लावणार आहे. ट्रिपल इंजिन सरकार लावून दाखवावी त्यांनी. आणि एजन्सी कुठली करणार आमची चौकशी?